सध्या जगभरात युद्धाची धग जाणवते, मात्र मनोरंजन विश्वात जासूसीचा जबरदस्त कल्ला सुरू आहे। एकीकडे धुरंधर 2 ने बॉक्स ऑफिसवर 1400 कोटींची कमाई केली आहे, तर दुसरीकडे OTT वर स्पाय थ्रिलरचा महापूर आलाय। असं काय आहे या जासूसीच्या दुनियेत, पाहूयात। सध्या प्रेक्षकांची आवड पूर्णपणे बदललेली आहे। इस्रायल-इराण तणाव आणि सीमेवरच्या कुरबुरींमुळे लोकांना आता पडद्यावरही वास्तववादी जासूसी आणि राजकारण पाहायला आवडते। याच ट्रेंडला खतपाणी घातलंय ते धुरंधर 2 या चित्रपटानं। अवघ्या 13 दिवसात 1400 कोटींचा टप्पा पार करत या चित्रपटानं स्पाय थ्रिलरचा क्रेज टोकाला नेलाय। या लाटेत OTT प्लॅटफॉर्मवर द नाईट एजंट सारख्या सिरीज धुमाकूळ घालत आहे। नेटफ्लिक्स वरची ही सिरीज एका साध्या फोन कॉल भोवती फिरते, जो कॉल थेट सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीपर्यंत पोहोचणाऱ्या कटाचा पर्दाफाश करतो। ही सिरीज भारत आणि पाकिस्तानातही तितकीच आवडीने पाहिली जाते। दुसरीकडे आपल्या मराठमोळा बाज असलेला मनोज वाजपेयी द फॅमिली मॅनच्या माध्यमातून आजही घरात पोहोचलाय। एक साधा नोकरी करणारा माणूस गुपचूप देशासाठी कसं काम करतो हे पाहताना प्रेक्षक खिळून राहतात। भारत-पाक संबंध, दहशतवाद आणि कौटुंबिक ओढाताण यांचा असा मेळ दुसरीकडे कुठेच दिसत नाही। या स्पाय थ्रिलर वेब सिरीज केवळ मनोरंजन करत नाही, तर जगाच्या पाठीवर पडद्यामागे काय सुरू असू शकतं याचा थरारक अनुभव देतात। सस्पेन्स, राजकारण आणि जबरदस्त ऍक्शनचा हा डोस सध्या प्रेक्षकांना वेड लावतोय। जगातील प्रत्यक्ष युद्ध आणि पडद्यावरचा थ्रिलर यांचा संबंध आता घट्ट झालाय। प्रेक्षक माहिती सोबतच थराराला प्राधान्य देत आहेत। थोडक्यात काय तर जासूसी आणि सस्पेन्सच्या या दुनियेने सध्या मनोरंजनाचा ताबा घेतलाय। तर मंडळी, तुम्ही अजून धुरंधर 2 किंवा या टॉप स्पाय सिरीज पाहिल्या नसतील तर लवकर बघा, कारण जगात काय चाललंय हे समजून घेण्यासाठी हा पडदा सध्या बेस्ट आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर करा प्रहार न्यूज लाईव्हला। धन्यवाद।